नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। काळ आला होता पण खेडमध्ये खासगी बस पलटली आणि भाविकांसमोर नेमके काय घडले? खेड तालुक्यात भाविकांच्या बसला अपघात। खेड तालुक्यात शिमगो उत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांची बस खेड धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास उलटून अपघात झाल्याची घटना घडली। बोरिवलीहून सापेली गावाकडे येणारी खासगी आराम बस पलटल्याने या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। सर्व जखमींवर कळवणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली येथून सापेली धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव व ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते। यासाठी नेहमीप्रमाणे खासगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती। काच फोडून प्रवाशांना बाहेर काढले। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही बस खेड धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले। त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला उलटली। बसमध्ये एकूण 28 प्रवासी होते। बस पलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते। त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। बसची समोरील काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जखमींना तातडीने कळवणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।